हॅलो फ्रेंड्स, कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेले प्रतिपंढरपूर म्हणजेच नंदवार येथे आम्ही निघालो. जाताना वातावरण असे खूपच मस्त झाले होते. आषाढी एकादशीला खूप गर्दी असते, म्हणून आदल्या दिवशी जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे असे आम्ही ठरवले. थोडा पाऊस आला त्यामुळे आम्ही थोडा स्टॉप घेतला. त्यानंतर आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. सगळ्यांनी मस्त कपाळावर चंदनाचा गंधही लावून घेतला. शिवा तर खूपच खुश झाला होता. त्याला असे वाटत होते आपण पंढरपूरमध्येच आलो आहे आणि आम्ही मंदिरमध्ये जाऊन पोचलो. जास्त गर्दी नसल्यामुळे लाईन ही रिकामीच होती. दंगामस्ती करत करत आम्ही लाईनमधून पुढे निघालो. गाभाऱ्यापर्यंत पोचलो. आत बघतोय तो फुलांनी मस्त अशी कमानही केली होती. लाईट्सही खूप छान केला होता. विठ्ठलराई रुक्माई यांचे मस्त दर्शनही झाले. नंतर आम्ही हॉलमध्ये गेलो. तेथे मस्त अशी आम्हाला रांगोळी काढलेली दिसली. बायकांना फुगड्या खेळताना बघून आमच्या शिवाची पण खूप अशी इच्छा झाली. मग आम्ही सगळ्यांनी फुगड्याही खेळल्या. शिवासाठी घेतलेल्या खाऊवर सगळ्यांनीच ताव मारायला सुरुवात केली. जाताना अशा विठ्ठल रुक्माईच्या छोट्या छोट्या मूर्त्याही दिसल्या. पाणीपुरी माझ्याच हातची खायची म्हणून हा लागला की प्लेट तयार करायला. जाताना आम्हाला वाटेत आंबे विकताना दिसले. आम्ही आंबेही विकत घेतले आणि अशी पायी दिंडी मंदिराच्या दिशेनेही निघाली होती.